नमस्कार. मी ईश्वर रघुनाथ राजपूत, उपशिक्षक CB निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीतील पाठ्यपुस्तकातील व्याकरण या विभागातील समास या घटकाचा अभ्यास करू. भाषा बोलताना काही वेळेला काटकसर करावी लागते. या भाषेच्या संक्षिप्त रूपामुळे भाषेचं सौंदर्य वाढते. जसे एखादा शब्द बोलताना त्यामधील काही काही गाळलेले शब्द आपण लिहिताना लिहित नाही, ते गाळून एक जोड शब्द तयार करतो. या तक्त्यात पहिल्या कॉलममध्ये राष्ट्रार्पण हा पहिला शब्द आहे. जर या शब्दाचा विग्रह आपण केला तर दोन उपशब्द आपल्याला दिसतात, राष्ट्र, अर्पण. दुसऱ्या शब्दात प्रतिक्षण, यात प्रत्येक क्षण. तिसऱ्या शब्दात योग्य अयोग्य, योग्य अयोग्य, लंबोदर, लांब उदर. आता या पूर्ण शब्दात दोन उपशब्द आहेत, पण यात अजून काही उपशब्द येतात जे आपण गाळून टाकले आहेत. जसं राष्ट्रार्पण म्हणजेच राष्ट्राचे अर्पण, यात विभक्ती आपण गाळून टाकली. सांगण्याचा तात्पर्यार्थ असा आहे की समासात जेव्हा आपण दोन शब्द मिळून एक शब्द बनवितो आणि उरलेले गाळलेले शब्द आपण लिहित नाही, अशा वेळेस दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. अर्थात दोन उपशब्द जोडून आपण एक शब्द तयार करतो, असा एक शब्द म्हणजेच त्या क्रियेला, त्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर दोन शब्द दिसतात. एक अहोरात्र, याचा विग्रह अह म्हणजेच दिवस आणि रात्र. घरोघर, प्रत्येक घरी. शब्दांच्या एकत्रीकरणाने बनलेला शब्द म्हणजे सामासिक शब्द. 2 ते 3 जोड शब्दाचा आपण एक शब्द तयार करतो, त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. तसेच हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याचा विग्रह करतो, म्हणजेच फोड करतो. या क्रियेला सामासिक शब्दांचा विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात महत्त्व अधिक असते, म्हणजे कोणत्या पदाबद्दल किंवा उपशब्दाबद्दल आपल्याला बोलायचे आहे, त्यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. या तक्त्यात पदप्राधान्य, समासाचे नाव, उदाहरणे असं वर्गीकरण केले आहे. पहिले पद प्रधान म्हणजेच पहिल्या पदाला अर्थाच्या दृष्टीने महत्त्व असते आणि म्हणून या वर्गात येणारे जेवढे सामासिक शब्द आहेत त्या समासाला नाव आहे अव्ययी भाव समास. याची उदाहरणं: प्रतिदिन, ज्ञानगंगा. प्रति म्हणजेच प्रत्येक दिवशी, ज्ञानगंगा म्हणजेच ज्ञान हीच गंगा. अशा प्रकारे त्याचा विग्रह या प्रकारात येतो. दुसरा प्रकार दुसरे पदप्रधान म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने दुसरे पद मुख्य असते, त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात.
सूर्योदय, सूर्याचा उदय. अनपेक्षित, अपेक्षित नाही. तिसरा प्रकार दोन्ही पदे प्रधान, म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने या समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. खरे कोठे, भाजीपाला असे 2 उदाहरणे दिली आहेत. चौथा प्रकार दोन्ही पदातून तिसऱ्या पदाचा बोध, त्याला बहुब्रीही समास असे म्हणतात. अथांग, सनात अशा प्रकारे वर्गीकरण या 4 प्रकारामध्ये केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, समासाच्या प्रकाराचे विस्तृत विवरण करूया. पहिला प्रकार अव्ययी भाव समास. खालील शब्द वाचा. यात सामासिक शब्द आजन्म, चा विग्रह जन्मापासून, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, आकंठ, कंठापर्यंत, दारोदारी, प्रत्येक दारी. आपल्यासमोर या 4 शब्दांचा विग्रह आहे. यावरून या समासाच्या प्रकाराचे काही वैशिष्ट्य आपल्याला दिसतील. पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच या समासात पहिले पद हे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ आजन्म, आ या उपसर्गाला महत्त्व आहे आणि पूर्ण शब्द हा क्रियाविशेषणासारखा वाक्यात काम करतो. त्याची काही उदाहरणं पुढीलप्रमाणे आहेत. गैरहजर, हजर नसलेला. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. पावलोपावली, प्रत्येक पावलावर. बिनधोक, धोका नसलेला. गावोगावी, म्हणजेच प्रत्येक गावी. या शब्दपदांमध्ये आधी जो शब्द लागलेला आहे त्याला उपसर्ग असे म्हणतात. वर दिलेल्या शब्दात जन्म या शब्दाच्या आधी आ हे उपसर्ग लागलेले आहे आणि म्हणून पूर्ण सामासिक शब्दात आ या उपसर्गाला महत्त्व असते. एकूणच हा सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचा काम करते, म्हणजेच वाक्यातील क्रिया कुठल्या रीतीने आहे, कुठल्या उद्देशाने आहे हे दाखवण्याचं काम हा सामासिक शब्द करतो. समासाचा दुसरा प्रकार म्हणजेच तत्पुरुष समास. खालील शब्द वाचा. सामासिक शब्द राजाज्ञा, विग्रह राजाची आज्ञा. अष्टांग, 8 अंगाचा समूह. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. या तक्त्यातील समासाच्या शब्दांचा विग्रह करीत असताना त्याची काही वैशिष्ट्य आपल्या समोर येतात. पहिलं वैशिष्ट्य, या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. राजाची आज्ञा, आज्ञा या शब्दाला अर्थदृष्ट्या महत्त्व असते. दुसरं वैशिष्ट्य, शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय वापरावा लागतो. व्याकरणात 7 प्रकारच्या विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. यात वेगवेगळे शब्द प्रत्यय दिलेले आहेत. अशा शब्द प्रत्ययांचा
उपयोग जेव्हा या सामासिक शब्दाचा विग्रह आपण करू त्यावेळेस त्याचा उपयोग होत असतो. म्हणून या शब्दाची संपूर्ण व्याख्या करताना ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. काही उदाहरणं आपल्यासमोर आहेत. तोंडपाठ, तोंडाने पाठ. कंबरपट्टा, कमरेचा पट्टा. अनिष्ठ, नाही इष्टते. भक्तिवश, भक्तीने वश. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. असा विग्रह आपण या समासात करतो. विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार आहेत. यातला पहिला उपप्रकार विभक्ती तत्पुरुष समास. आपल्या समोर तक्ता आहे. लोकप्रिय, लोकांना प्रिय. विभक्ती लावली आहे ना. तृतीय विभक्ती प्रकारात या ना चा समावेश होतो. चोर भय, चोरांपासून भय. यात ऊन ही विभक्ती लावलेली आहे. पंचमी विभक्ती प्रकारात त्याचा समावेश होतो. घर मालक, घराचा मालक. यात चा षष्टी विभक्ती प्रकारात समावेश होतो. वनभोजन, वनातील भोजन. यात शब्दाचे सामान्य नाम करताना त हा प्रत्यय लावलेला आहे. हा प्रत्यय सप्तमी विभक्तीत त्याचा समावेश होतो. वरील तक्त्याचं विवरण केल्यानंतर आपल्याला या विभक्तीचे काही वैशिष्ट्य समोर दिसतात. पहिले वैशिष्ट्य, यात पहिले पद नाम किंवा विशेषण असते. म्हणजेच एकूण लोकप्रिय या शब्दाचा जेव्हा आपण परिचय करू तेव्हा प्रिय हे विशेषण आहे. काही वेळेस विशेषण आधी पण येत असते. लोक हे नाम आहे. चोर भय, चोरांचे भय. चोर नाम, भय विशेषण. अशा प्रकारे पहिले पद नाम, काही शब्दात विशेषण पण असते. दुसरं वैशिष्ट्य, शब्दांचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लावावा लागतो. या प्रकारात जेवढे शब्द येतील त्या शब्दांचा विग्रह करताना कोणत्या ना कोणत्या प्रकारातील विभक्ती गाळलेला शब्द म्हणून किंवा विग्रह म्हणून लावावा लागतो. तिसरं वैशिष्ट्य, काही वेळेस शब्दयोगी अव्ययांचा सुद्धा उपयोग करावा लागतो. काही शब्दांमध्ये विभक्तीऐवजी दोन शब्दांचा संबंध दाखवणाऱ्या काही शब्दयोगी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यात करिता, पेक्षा, पासून असे 3 शब्दयोगी अव्यय काही शब्दांमध्ये त्याचा उपयोग केला जात असतो. तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार कर्मधारय समास. खालील शब्द वाचा. सामासिक शब्द वेशांतर विग्रह, अन्य असा वेश. दुष्काळ, दुःखद असा काळ.
मानधन. मान हेच धन. निळा सावळा. निळा असा सावळा. निळा शब्द आहे तो. निळा असा सावळा. वैशिष्ट्य. या तक्त्याचं वाचन केल्यानंतर त्याची वैशिष्ट्य आपल्या समोर येतात. एक, दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. उदाहरणार्थ वेषांतर. त्याचा विग्रह करत असताना अन्य वेश याच्यामध्ये असा हा गाळलेला शब्द, विग्रह केलेला शब्द आलेला आहे. अर्थात आपण 7 प्रकाराच्या विभक्ती प्रकारांचा आढावा घेतला. त्यात प्रथमा विभक्तीत कोणताही प्रत्यय येत नाही. म्हणजेच द्वितीयापासून सप्तमीपर्यंत येणाऱ्या विभक्ती प्रत्ययांऐवजी जर हेच, असा असे शब्द येत असतील तर त्या सामासिक शब्दांचा समावेश कर्मधारय समासामध्ये होत असतो. दुसरे वैशिष्ट्य, एक पद विशेषण असते तर एक पद नाम असते. मानधन या शब्दाचं विवरण पाहू. मान हेच धन. यात धन शब्द नाम आहे आणि मान शब्द विशेषण आहे. निळा सावळा. यात निळा असा सावळा. दोन्ही जे शब्द आहेत हे विशेषण स्वरूपात या ठिकाणी आपल्या समोर दिसतात. म्हणजेच या प्रकारात दोन्ही शब्द विशेषण असू शकतात. एक शब्द नाम, एक उपशब्द विशेषण असा प्रकार असू शकतो. किंवा पहिल्या स्थानावर पहिल्या पदाला नाम असेल, दुसऱ्या पदाला विशेषण, अथवा पहिल्या पदाला विशेषण असेल तर दुसऱ्या पदाला नाम, अशा प्रकारची शब्दांची रचना केलेली असते. उदाहरणार्थ महादेव, महान असा देव. घनश्याम, घनासारखा श्याम. रक्तचंदन, रक्त हेच चंदन. पांढरा शुभ्र, पांढरा असा शुभ्र. कमलनयन, कमल हेच नयन. मुखचंद्र, मुख हेच चंद्र. असा विग्रह आपल्याला करता येईल. तिसरा प्रकार द्विगु समास. खालील शब्द वाचा. सामासिक शब्द दश दिशा, 10 दिशांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. सप्ताह, 7 अहांचा समूह. या तक्त्यावरून आपल्याला या समासातील वैशिष्ट्य समोर दिसते. एक, या सामासिक शब्दात पूर्वपद हे संख्या विशेषण असते. म्हणजेच पहिली पदे संख्या विशेषण स्वरूपात असतात. तसेच या संपूर्ण सामासिक शब्दात कोणत्या तरी समूहाचा किंवा समुच्चयाचा बोध होत असतो. उदाहरणार्थ 10 दिशा, 10 दिशांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. अशा प्रकारे दिशा, रात्र किंवा दिवसांच्या समुच्चयाचा बोध होत असतो. तसेच हा सामासिक शब्द एकवचनी स्वरूपात
असतो, म्हणजेच अनेक वचनात त्याचे रूपांतर होऊ शकत नाही आणि म्हणून पहिले पद संख्याविशेषण आणि संपूर्ण सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. त्याची काही उदाहरणं: पंचवटी, 5 वड्यांचा समूह; त्रिभुवन, 3 असे भुवने, 3 भुवनांचा म्हणजेच घरांचा समूह; चातुर्मास, 4 महिन्यांचा समूह; त्रिदल, 3 पानांचा समूह. अशा प्रकारे त्याचा अर्थ सांगता येईल. समासाच्या प्रमुख प्रकारामध्ये तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. खालील शब्द वाचा. सामासिक शब्द: पती पत्नी, पती आणि पत्नी; खरे खोटे, खरे किंवा खोटे; गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी; संवाद, चर्चा इत्यादी अर्थाचे शब्द. विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यावरून द्वंद्व समासाचे काही वैशिष्ट्य आपल्या समोर दिसतात. पहिले वैशिष्ट्य: दोन्ही पदे अर्थदृष्टीने समान आहेत. दुसरं वैशिष्ट्य: शब्दाचा विग्रह करताना उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो. याच्या आधी आपण शब्दाचे समासाचे 2 प्रकार अभ्यासले. त्यात कोणत्या ना कोणत्या एका पदाला महत्त्व असायचे, पण द्वंद्व समासात अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे समान दर्जाची असतात. या पदांचा, या समासाच्या शब्दाचा विग्रह करताना आणि, व, अथवा, किंवा अशा उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जात असतो. त्याची काही उदाहरणे आपल्या समोर आहेत. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण; आई बाप, आई व बाप; पाप पुण्य, पाप किंवा पुण्य; मीठ भाकर, मीठ भाकर; कांदा, लोणचे तत्सम जातीचे पदार्थ. तर अशा प्रकारे आपल्याला द्वंद्व समासाचे विग्रह आणि वैशिष्ट्य पाहता येतील. तसेच द्वंद्व समासाचे पण काही उपप्रकार पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. या तक्त्यात सामासिक शब्द, विग्रह, समासाचे नाव, वैशिष्ट्य अशा 4 विभागात विभागणी केली आहे. पहिल्या कॉलममध्ये सामासिक शब्दात 2 शब्द आपल्याला दिसतात. माय लेकरे, स्त्री पुरुष; माय आणि लेकरे, स्त्री व पुरुष. या प्रकारात या दोन्ही पदांचा विग्रह करताना आणि, व, या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला आहे. म्हणून या द्वंद्व समासाच्या प्रकाराला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. या दोन्ही पदांना अर्थदृष्ट्या महत्त्व आहे. आणि, व यापैकी एक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग या समासात विग्रह करताना वापरला जातो. अर्थात अशी वैशिष्ट्ये असलेल्या द्वंद्व समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. दुसरा प्रकार, सामासिक शब्दाच्या तक्त्यामध्ये इष्टनिष्ठ
इष्ट किंवा अनिष्ट, बरे वाईट, बरे अथवा वाईट. या उपप्रकाराला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. त्याची वैशिष्ट्ये: अर्थदृष्ट्या दोन्ही पदे जरी महत्त्वाची असली तरी एका पदाची अपेक्षा केली जाते, किंवा अथवा वा यापैकी एक विकल्पबोधक अव्ययाचा उपयोग केला जातो. दोन्ही पदांपैकी वाक्यात कुठला तरी एक पद विकल्पासाठी अतिशय महत्त्वाचे असते. अशी वैशिष्ट्ये दिसणाऱ्या द्वंद्व समासाला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. तिसरा उपप्रकार, सामासिक शब्दाच्या तक्त्यात घरदार, भाजीपाला. यात घरदार शब्दाचा विग्रह करताना घर, दार, अंगण, वस्तू या घराशी निगडीत त्याच जातीच्या शब्दांचा समुच्चय समूह आपण लक्षात घेतो. भाजीपाला, भाजी, पालेभाजीचे वेगवेगळे प्रकार, विविध प्रकारच्या भाज्या या समान जातीच्या शब्दांचा अर्थ आपण या प्रकारात लक्षात घेतो. म्हणून या उपप्रकाराला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. त्याची वैशिष्ट्ये की मूळ पदांबरोबर इतर जातीच्या पदार्थांचा बोध होत असतो. या समासात आलेल्या इतर वस्तूंचा समुदायाला महत्त्व असते. त्याचे 2 उदाहरणं तुमच्या समोर आहेतच. या संपूर्ण तक्त्यात 3 उपप्रकार द्वंद्व समासाचे आपल्या समोर लक्षात येतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. विद्यार्थी मित्रांनो, समासाचा चौथा प्रकार आपण बघूया, बहुव्रीही समास. खालील शब्द वाचा. सामासिक शब्द: 6 अध्यायी, विग्रह: अभ्यास करणारे सोबतचे मित्र, निरस, नाही रस असे जे पदार्थ वस्तू, दशमुख, 10 तोंडे आहेत असा रावण, मीनाक्षी, माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. त्याची वैशिष्ट्ये या तक्त्यावरून आपल्या नजरेसमोर येतात. पहिलं वैशिष्ट्य: दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. यात इतर प्रकारात आपण पाहिले की कोणत्या ना कोणत्या पदाला, उपशब्दांना पूर्ण सामासिक शब्दात महत्त्व असायचे, पण याचा विग्रह करीत असताना हे दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची नसतात आणि म्हणून तिसऱ्याच कोणत्या तरी अर्थाच्या पदाचा आपण बोध घेतो. दुसरे वैशिष्ट्य: शब्दाचा विग्रह करताना गाळलेल्या शब्दांचा उपयोग. जेव्हा शब्दाचा आपण विग्रह करतो त्यावेळेला बरेचसे गाळलेले शब्द आपल्याला वापरावे लागतात. उदाहरणार्थ निरस, यात नाही असे जे पदार्थ, वस्तू असे गाळलेले शब्द आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. मीनाक्षी, माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. इथेही बरेचसे उपशब्द आहेत. जेव्हा आपण त्या सामासिक शब्दाचे एकत्रीकरण करतो त्यावेळेला ते शब्द गाळले जात असतात. तिसरे वैशिष्ट्य: या सामासिक शब्दाचा विशेषण म्हणून उपयोग केला
जात असतो. पूर्ण सामासिक शब्दाचा वाक्यात कुठल्या तरी नामाला विशेषण म्हणून त्याचा उपयोग केला जात असतो. थोडक्यात बहु व्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही सामासिक शब्द असे म्हणतात. अशा प्रकारे आपण या उपघटकात समासाचे प्रमुख 4 प्रकार अभ्यासले. पहिला प्रकार अव्ययी भाव, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व समास, चौथा प्रकार बहुव्रीही समास. या चारही प्रकाराच्या वेगवेगळ्या शब्दांची उदाहरणं आपण पाठ्यपुस्तकातून गोळा करू आणि त्याचा तक्ता करू, म्हणजेच आपला अभ्यास अचूक आपल्या लक्षात राहील. आपण माझे स्लाईड PPT प्रेझेंटेशन ऐकून घेतले त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.